झी 24 तास एक पाऊल पुढे। 5 महानगरपालिकांच्या निकालांविषयी आपण बोलतो आहोत। याच विषयी आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता प्रेक्षकांना। आपण बघूया हा प्रश्न काय होता। 5 महापालिकांच्या निकालामुळे काँग्रेसला उभारी मिळेल का असा आमचा प्रश्न होता आणि याच्यावर बघूया जनतेने रोखठोक काय पोल दिलेला आहे। 17% लोक म्हणतात होय उभारी मिळेल, 77% लोकांचं म्हणणं आहे की नाही, या निकालामुळे काँग्रेसला उभारी मिळणार नाही, तर साधारण 6% लोक 6.25% लोक तटस्थ आहेत, त्यांनी याविषयी कुठलंच मत नोंदवलेलं नाहीये। चर्चा पुढे नेऊया। प्रकाश पवार यांच्याकडे आपण जाऊया। प्रकाश जी, जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बोलत होतो, जे कुठले घटक या संपूर्ण विजयाला किंवा पराभवाला कारणीभूत ठरलेले आहेत, जातीची समीकरणं वगळता इतर कुठले कुठले महत्त्वाचे घटक तुम्हाला वाटतायत की ज्याच्यामुळे काँग्रेसची सरशी झाल्याचं चित्र, किमान त्यांच्या जागांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं? याच्यासाठी 2 महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरलेले आहेत। एक म्हणजे विकासाचा मुद्दा, की जो विकासाचा मुद्दा कोण विकास करू शकतो याच्याबद्दल जनतेला असणारा आत्मविश्वास। उदाहरणार्थ तुम्ही पाहाल तर विलासराव देशमुख हे विकास करू शकतात, रेल्वे आणू शकतात, शहरातले अंतर्गत रस्ते बदलू शकतात, हे जनतेला वाटलं आणि तोच मुद्दा तुलनेचा तुम्ही पिंपरी चिंचवडला लागू केला तर अजित पवार असं करू शकतात। हे यातून लोकांना विकास हवा आहे आणि विकासाच्या मुद्द्याला लोक मतदान देतात, तेव्हा तिथं बहुमत मिळतं। आणि जर तुम्ही विकासाचा मुद्दा सोडून उरलेले मुद्दे आणले तर लोक मतदान करत नाहीत व तिथं मतदान बहुल पद्धतीने वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागून जातं, असं या 2 महानगरपालिकेच्या तुलनेतून आपल्याला दिसून येतं। आणि हा विकासाचा मुद्दा वगळून दुसरा मुद्दा आहे की जी ही 5 महानगरपालिकांची निवडणूक झाली तिथं मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्य होती आणि मुस्लिमांमधला एक वाटा काँग्रेसकडे जाणार होता, परंतु तो वाटा जात असताना त्या वाट्याला त्याच्या जोडीला एससी गेले आणि त्याच्या जोडीला ओबीसी काही प्रमाणात गेले। याच्यामुळे काँग्रेसचं यश हे 40% फुगलेलं दिसतं। परंतु पाठीमागच्या 10 महापालिकेच्या निवडणुका आणि आत्ताच्या महापालिकेच्या निवडणुका यांचं एकत्रितकरण केलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ 5% जागांचा फरक राहतो। म्हणजे याचा अर्थ काँग्रेसला मिळालेलं यश हे टोटल महाराष्ट्राच्या शहरी भागातल्या यशामध्ये फार मोठा आहे असं वाटत नाही। आणि त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर देखील काँग्रेसला उभारी मिळू शकणार नाही या पद्धतीचं आलेलं दिसून येतं आणि हा जनतेचा कॉमन सेन्स असल्यामुळे या निकालाकडे या पद्धतीने पाहिलं पाहिजे। म्हणजे काँग्रेसला दुसरा सक्षम पर्याय विकासासाठी नसल्यामुळेच काँग्रेसला हे मतदान झालेलं असं तुम्हाला म्हणायचं? हो, या पद्धतीनेच मतदान झालं असं त्यातून सूर दिसून येतोय। नक्कीच। अंकुशजी, काय म्हणाल तुम्ही यावर? नाही, एकच आहे की यांच्या पवारांच्या बऱ्याचशा मताशी मी सहमत आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आणि विशेषतः मी परभणीमध्ये जवळपास 8-10 दिवस त्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने होतो, विकासाच्या बाबतीमध्ये हा विकासाचा मुद्दा हा मतदारांमध्ये चर्चेला गेला। परभणीचं शहराचं उदाहरण द्यायचं ठरलं तर गेल्या 5 वर्षामध्ये नगराध्यक्ष पदाची 2 टर्म झाल्या, त्याच्यामध्ये पहिली 2.5 वर्ष नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं। त्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून अजितदादा पवार काम पाहत होते आणि त्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं किंवा अजितदादांनी किंवा आमच्या तिथल्या स्थानिक नेतृत्व प्रताप देशमुख जे नगराध्यक्ष होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं होतं। परभणीमध्ये राष्ट्रवादीची म्हणजे परभणीमध्ये राष्ट्रवादीची सरशी झाली, पण 5 ठिकाणांविषयी आपण बोलतो आहोत। 5ही ठिकाणचा सरसकट विचार केला तर तुम्ही जे विश्लेषण करताय त्यावरून तुम्हाला असं म्हणायचं आहे का की परभणीमध्ये राष्ट्रवादी विकास करू शकते असं लोकांना वाटलं, मात्र इतर 4 ठिकाणी काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं लोकांना वाटलं? त्या ठिकाणी इतर ज्या 3 महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही काही प्रमाणामध्ये कमीच आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही पूर्ण सत्तेमध्ये येऊ अशा प्रकारची परिस्थिती नव्हती। आणि आपण जे मगाशी आता कोणीतरी मला वाटतं अरविंद सावंत म्हणत होते की परभणी शहर बकाला ही वस्तुस्थिती आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष जयश्री खांबे म्हणून यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम केले जात होतं। आम्ही काही 1 वर्ष त्यांना पाठिंबा दिला, परंतु चांगलं काम होत नाही म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला। परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये परभणी शहरातल्या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। ही चांगली काम न करणारी माणसं पुन्हा निवडून आली आहेत ना? ही चांगली काम न करणारी माणसं पुन्हा निवडून पण आली। मग विकासाचा मुद्दा म्हणून काही पवारांना म्हणालो की निव्वळ विकासाचा मुद्दा विचार केला तर सत्ता असून जे काम करू शकले नाही।
तरी सुद्धा पुन्हा लोक निवडून येतात, तेव्हा जरा त्यांच्या विश्लेषणात्मक विषयावर मी तो वेगळ्या पद्धतीने बोललो. त्यांचा मुद्दा वेगळा आहे, माझा मुद्दा वेगळा आहे, व्यक्तिगत नाहीये. की काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी गेल्या वेळेला जेव्हा शिवसेना होती तेव्हा शिवसेनेकडे सुद्धा लोक विकासाचा मुद्दा म्हणूनच पाहत होते. मराठवाडा आणि विदर्भातल्या लोकांनी शिवसेना हा आपल्या गरिबांचा विकास करू शकेल हा आत्मविश्वास तिथल्या जनतेला होता, म्हणून शिवसेनेला तिथल्या लोकांनी मतदान तेव्हाही केलं होतं. आणि आजही शिवसेनेबद्दल तुम्ही विचार करत असाल तर परभणीमध्ये काय जागा निवडून आलेत, लातूरमध्ये काय जागा निवडून आलेत, या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विकास करू शकत नाही, त्याला एक पर्याय असावा म्हणून तिथं आलेत. तिथं बीजेपीच्या जागा निवडून आलेल्या नाहीत. हा जर अंतर्गत सूर लक्षात घेतला तर विकासाचा मुद्दा अत्यंत क्रुशियल आणि गाभ्याचा ठरतो. निश्चितपणे याच मुद्द्यावरची चर्चा आपण पुढे नेणार आहोत. अगदी अरविंदजी वेगळी असं मला म्हणायचं. अगदी अरविंदजी, तुमच्याकडे मी येणार आहे. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. विकासाचा मुद्दा हा या सगळ्या निवडणुकीचा गाभा ठरतो आहे अशी सुद्धा या संपूर्ण चर्चेतनं जो मुद्दा पुढे येतोय त्यावर चर्चा आपण सुरूच ठेवणार आहोत अजून एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.